एक सगळ्यात महत्वाचा पुरावा जो मिळालेला आहे तो, ज्याला आपण प्रथम दर्जाचा पुरावा म्हणतो, तो आहे फ्रान्सिस मार्टिन याची एक डायरी प्रकाशित झालेली आहे. आणि तो त्यावेळेला पॉंडिचेरीचा गव्हर्नर आहे, फ्रेंचांचा गव्हर्नर आहे. आणि त्याला संगमेश्वरच्या जवळ जे राजापूर ठिकाण आहे तिथं काउंटर होतं फ्रेंचांचं. ते खूप जवळ आहे संगमेश्वर आणि राजापूर, आपण बघितलं तर लक्षात येईल. तिथून त्याला बातम्या समजत होत्या स्वराज्यातल्या सगळ्या. आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना फेब्रुवारीमध्ये पकडलंय आणि मार्च मध्येच त्यानं नोंद करून ठेवलेला आहे की संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं. एवढंच नाही तर त्याच ब्राह्मण सर कारकुनांनी मोगल जो सेनापती होता त्याच्याशी अगोदरच संधान बांधलेलं होतं की अँबुश मध्ये पकडून द्यायचं किंवा त्यांना किल करायचं, मारायचं, असा त्यांनी अगोदरच तो कट रचलेला होता. आता याच्यामध्ये कोण सर कारकून सामील होते याचा थेट उल्लेख आपल्याला मिळत नाही, पण त्यावेळेचे जे ब्राह्मण सर कारकून आहेत यांची नावं आपल्याला उपलब्ध आहेत. आता ह्याच्यामध्ये अनेक महत्वाचा विषय आपल्याकडे येतोय की संगमेश्वर याचं देश कुलकर्णी पद आहे. संगमेश्वरचा जो भाग होता तो देश कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे आहे. म्हणजे त्यावेळेला अण्णाजी नव्हता पण त्याच्याकडे होतं. दुसरं, संगमेश्वर, खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णी पद हे सुद्धा या अण्णाजी दत्तोकडे आहे. आणि अण्णाजीला हत्तीच्या पायी दिल्यामुळं त्याच्या बरोबरची जी मंडळी सगळी होती ती सगळीच सापडलेली नव्हती. आणि इतकं, आणि संगमेश्वरवर ज्यानं छापा टाकला शेख निजाम जो होता मुकरब खान, तो वसमत मधला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, त्याची जागीर वसमतची आहे. आता परत ह्याचं लिंक अशी आपण लावू शकतो की वसमतचं कुलकर्णी पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं. आणि तोच सगळा वसमतचा जो जागीरदार आहे परत मोगलांकडचा, तो शेख निजाम, हाच परत संभाजी महाराजांच्यावर छापा टाकतो आणि संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो. आता ही सगळी लिंक जर आपण बघितली तर याच्यामध्ये जो मार्टिननं उल्लेख केलेला आहे तो प्रथम दर्जाचा आहे. आणि त्यामुळं परत इतिहासाच्या अभ्यासाची नवीन द्वारं जी आहेत ती खुली झालेली आहेत. की ज्या पद्धतीनं मार्टिन सांगतोय की हा कट झाला, कारस्थान झालं आणि लगेचच त्याला महिन्याभरामध्ये इंटेलिजन्स मिळाला. हा इंटेलिजन्स आहे की संभाजी महाराजांच्या विरुद्ध एक मोठा कट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सर कारकून होते ते सामील होते.